मित्रांनो नमस्कार. कविप्रविश्य यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. नुकताच एका मित्राला माइल्ड हार्ट अटॅक आला. वय फक्त 51. अर्थात सध्या अगदी 28, 30, 32च्या सॉफ्टवेअर प्रोफेशनलना बी पीचा आणि हार्टचा त्रास चालू झाला आहे. कित्येकांना अटॅक्स येऊन गेलेत. त्या पार्श्वभूमीवर 51 वर्षाच्या मित्राला माझ्या माइल्ड हार्ट अटॅक आला. ही गोष्ट फार मोठी सांगण्यासारखीही नाही आहे, कारण त्याच्यापेक्षा लहान वयातसुद्धा हे प्रमाण वाढत चाललं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण या मित्राकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्याला या गोष्टी तर सांगाव्याच लागल्या की अरे 32 वर्षाच्या मुलाला पण आलेला आहे, त्याच्यामुळं हार्ट अटॅक आला म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्याला समर्थपणे तोंड कसं देता येईल याचा विचार कर. तू एकटाच नाही आहेस जगात की जो अशा परिस्थितीमधून जातो आहे. अशा पद्धतीने सगळं काही त्याला समजावून सांगून झालं आणि पुन्हा मी 3-4 दिवसांनी गेलो तरी त्याच्या चेहऱ्यावर तेच भाव. मग मी त्याला एक ज्वलंत उदाहरण दिलं. हे बघ म्हणलं, चुकलं कुठे गणित आयुष्याचं याचा एकदा सर्वांगीण विचार कर. कोणते खाद्यपदार्थ आपण जास्त खाल्ले, कधी काही व्यसनाधीनता केली का, आपल्या घरामध्ये काही अनुवंशिकता आहे का, असे सर्व विचार आधी कर. त्याच्यानंतर मग इथून पुढं कसं जगायचं आहे, आयुष्य मिळवायचं असेल, छानपैकी सगळी कर्तव्य पार पाडून मगच या जगाचा निरोप घ्यायचं असं जर ठरवलं असेल तर मग जीवनात काही बदल करणं आवश्यक आहे का याचाही विचार कर. असं त्याला चारी दिशांनी जेव्हा काउन्सेलिंग करत गेलो तेव्हा एक गोष्ट त्याला मी आवर्जून सांगितली आणि ते उदाहरण आहे मित्रांनो, 92 वर्षाच्या पानीबाई, बिकानेरमधल्या, राजस्थान राज्यातल्या. 92 वर्ष वय आणि अक्षरशः त्यांचे कारनामे ऐकले तर 92 वर्षाची ही तरुणीच आहे असं तुम्हीही म्हणाल. कधी काळी खेळाची आवड आणि मग संसारामध्ये झोकून दिल्याने ती आवड उराशी तशीच दबली गेली. मुलं झाली, नातवंड झाली आणि मग या 92 वर्षाच्या तरुण मनानं अजून उर्मी आहे हे दाखवण्यास सुरुवात केली. छोट्या छोट्या रनिंगच्या स्पर्धा, धावण्याच्या शर्यती, गोळाफेक, भालाफेक, ॲथलेटिक्स, असं जिथं जिथं म्हणून भाग घेता येईल तिथे ती भाग घेऊ लागली. आणि बघता बघता या 92 वर्षाच्या तरुणीचं जगभर नाव होऊ लागलं. आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये येऊन त्यांनी एका धावण्याच्या शर्यतीत पण भाग घेतलेला. थोडीशी त्या पानीबाईची कहाणी मी त्याला ऐकवली की अरे, जर 92व्या वर्षी एखादी स्त्री आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या मुलाबाळांसह, नातवंडांसह हसत खेळत जगताना जर आपला छंद जोपासत असेल तर तुझं तर वय 51 आहे. असं हरखून जाण्याची, खचून जाण्याची काहीही गरज नाही. त्या 92 वर्षाच्या तरुणीकडं पहा आणि थोडासा उत्साह तिच्याकडनं, तिच्या गोष्टींवरून, तिच्या कहाणीवरून मनाशी उत्साह बाळग आणि मस्त उभा राहा. हे संकट काही दिवसांसाठी आहे. तुला सावध करण्यासाठी तुझ्या दरवाजावर त्या देवाने दिलेली एक थाप आहे. ती फक्त समजून घे. जीवनात थोडेसे बदल कर, सकारात्मक राहा आणि या पानीबाईच्या पावलावर पाऊल मी ठेवेन. कमीत कमी तितकी वर्ष जगेन अशी तरी प्रतिज्ञा कर आज माझ्यासमोर. अशी जेव्हा त्याला कहाणी सांगितली तेव्हा अक्षरशः तो बिछाण्यातनं उठून बसला
आणि माझा हात हातात घेऊन गळ्यात पडून 2 अश्रू ढाळून मला धन्यवाद बोलता झाला. मी त्याला इतकंच म्हणालो, अरे धन्यवाद शाब्दिक नको आहेत मला, जास्तीत जास्त छान जगून दाखव मला, मला धन्यवाद मिळाल्याच जमाय. तू खचला नाहीस हे तुझ्या वागण्यातनं मला दिसलं पाहिजे, इतकीच मी तुझ्याकडनं अपेक्षा बाळगतो. तात्पर्य मित्रांनो, जीवनामध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींनी तुम्ही जर खचून गेलात तर तुम्हाला ती खचवणारी जी गोष्ट आहे ना ती तुमच्यावर नक्की हावी होते आणि तुम्हाला संपवून टाकते. मग वेळ यावेळी संपायचं आहे का? त्यासाठी आपण जन्माला आलो, त्यासाठी आपण या पृथ्वीवर आहोत. आपल्या जीवनाचा दुसऱ्या कितीतरी लोकांना उपयोग करून द्यायचा आहे. अजून ही उर्मी मनात का येत नाही? ही आली पाहिजे. स्वतःच्या चौकटीत जीवन जगण्याचं ध्येय ठेवून जगणाऱ्या माणसांचं मला तर हसू येतं. अरे कुठेतरी काही क्षण तरी दुसऱ्यासाठी थोडं जगलो हा आनंद मिळवून तर बघा. अरे आपोआप तुमचं आयुष्य वाढत जातं. अरे आपोआप तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य ते पाहून लोकांना आश्चर्य वाटायला लागतं. चला मस्त जगूयात आणि जगवूयात.